बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी मी बाहेर आलेले आहे, तर इथे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला समजलंच असेल की आता पब्लिक प्लेसमध्ये मी आलेले आहे. मला मोटिवेट करणारा हा टॉपिक आहे. तर खूप साऱ्या लोकांचं स्वप्न असतं की यूट्यूबर बनायचं आणि प्रत्येकाचं स्वप्न असं पटकन पूर्ण होत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, ह्या ज्या काही गोष्टी आहे मी तुम्हाला सांगणार आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला सोडल्याशिवाय तुमचं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते चांगल्या प्रकारे ग्रोथ देखील होणार नाही आहे. आणि तुम्ही जर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी सोडून दिला तर तुमचे चॅनल चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, हा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, तर मग ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते. कारण खूप साऱ्या लोकांचं स्वप्न असतं की यूट्यूबर बनायचं आणि प्रत्येकाचं स्वप्न असं पटकन पूर्ण होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मध्ये यूट्यूब चॅनल तर ओपन करतात, पण त्यांना अशी जी काही स्वप्न आहेत ती देखील खूप मोठी स्वप्न असतात की आपलं यूट्यूब चॅनल ग्रोथ करायचं, आपलं यूट्यूब चॅनल खूप मोठं करायचं. तर सध्या मी व्हिडिओ शूट करते आहे, पण बाहेर आलेले आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे बघू शकता पब्लिक प्लेस देखील खूप आहे. तर त्यासोबत सगळ्यांचा प्रश्न असतो की आपण बघा पब्लिक प्लेसमध्ये जायचं आणि बाहेर जायचं आणि व्हिडिओ शूट करायचा कसा. तर ही जी काही भीती आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर मोडून टाकायची आहे. समजा तुम्ही जर पब्लिक प्लेसमध्ये जरी असला, आता बघा इथे सध्या मी तुमच्यासमोर इथे एकटी उभारलेली आहे, पण त्यासोबत ना बाजूला इथे पब्लिक प्लेस देखील आहे. तर तुम्हाला असं समजायचं आहे की माझ्या आजूबाजूला कोणीच नाही, मी फक्त एकटी उभी आहे असं तुम्हाला समजायचं आहे. आणि त्यासोबत ना सगळ्यांना असं वाटतं की एक भीती असते मनामध्ये, पब्लिक प्लेसमध्ये बोलायचं कसं, बाहेर आल्यावर बोलायचं कसं. तर ही जी काही गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला सोडून द्यायची आहे. त्याच्याने तुमचा काय होतो, व्हिडिओ देखील चांगल्या प्रकारे तुम्ही मन मोकळेपणाने करू शकता. जर तुम्हाला कॅमेरासमोर यायला भीती वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा आरशासमोर तुम्हाला उभारायचं आहे आणि तुम्हाला आरशासमोर स्वतःला बोलायचं आहे. त्यामुळे तुमची भीती देखील मोडते आणि त्यासोबत तुम्हाला कोणी पाहणार देखील नसेल. तर कॅमेऱ्याच्या अगोदर येण्यापेक्षा तुम्ही आरशामध्ये पाहून बोलू शकता. तर बघा, जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता तर पटकन असं तुम्हाला बोलायला समजत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या व्हिडिओच्या रिलेटेड तुम्ही बोलणार आहात तर तुम्हाला एक स्क्रिप्ट लिहायची आहे. म्हणजे ती स्क्रिप्ट तुम्हाला 2दा-3दा बोलायची आहे. मग तुम्हाला तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. जर बघा तुम्हाला कॅमेरासमोर येऊन बोलण्याची जरी भीती वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला त्याचा व्हॉइस रेकॉर्ड करायचा आहे. तर अशा प्रकारे देखील तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. त्याला म्हणतात फेसलेस व्हिडिओ. तर अशा प्रकारे बघा पब्लिक प्लेसमध्ये येऊन तुम्ही 3 ते 4 वेळा जेव्हा व्हिडिओ बनवाल तर तुमचे जे काही व्हिडिओ आहेत चांगले देखील बनतील आणि व्ह्यूजचा रीच देखील वाढेल आणि त्यासोबत तुमची भीती देखील मोडून जाईल. जे काही नवीन यूट्यूबर असतील किंवा कंटेंट क्रिएटर असतील त्यांच्यासाठी ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही फॉलो केला तर तुमचं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल आणि तुमच्या चॅनलचा रीच देखील वाढेल. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.